ब्रेकनंतर एक मोठी बातमी. पुण्यामध्ये सिंहगड रोडवरती दुकानांना आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचं कारण समजू शकलेलं नाहीये. मात्र पुण्यातल्या सिंहगड रोडवरती काही दुकानांना आग लागली. काही सामान हे पूर्णपणे जळून खाक झालेलं आपल्याला दिसतंय. या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडनं. लक्ष्मण, दुकानं कसली, आग कधी लागली, सद्य परिस्थिती काय, कारण कळलंय का? श्वेता, नक्कीच खरं तर सिंहगड रोडच्या लगत असणाऱ्या सदाशिव दांगट पाटील या परिसरामध्ये टाईल्सचं दुकान आणि त्याचबरोबर ती पेपर डिश बनवण्याचे जे दुकान आहे त्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली. आणि खरं तर या ज्या ठिकाणी आग लागली त्यासमोर एक मोठी रहिवाशी इमारत आहे. या इमारतीला सुद्धा त्याच्या झळा पोचलेल्या आहेत. अगदी वरपर्यंत ह्या जो मोठी आग लागल्याच्या नंतर खरं तर एक मोठी अनर्थ या ठिकाणी घडू शकला असता. म्हटलं अग्निशामक दलाच्या 5 गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून ही आता आग जी आहे ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. मात्र मोठ्या प्रमाणात या दुकानाचं जे आहे ते नुकसान झालेलं पाहायला मिळते. खरं तर आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र सध्या आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात ते पेपर डिश बनवण्यात असेल किंवा टाईल्स जे हे पत्र्याच्या शेडमध्ये असलेली ही दुकानं आहेत आणि या दुकानामध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. मात्र जी रहिवाशी बिल्डिंग आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की रहिवाशी बिल्डिंग पर्यंत आगीच्या ज्वाला आहे ते गेलेल्या आहेत. आणि अगदी ही बिल्डिंग जी आहे ते आपण पाहू शकतो की मोठा अनर्थ या ठिकाणी घडू शकला असता. कारण की या ठिकाणी बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवाशी जे आहे ते राहिलेले आहेत आणि त्या बिल्डिंग पर्यंत ही आग मोठी गेलेली आहे. आपण बघू शकतो भिंती अगदी काळवंडलेली सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. म्हणजेच साहजिकच आता. लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.